अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा. सर्व समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण पाहणार आहोत की देवपूजा, जप, सेवा, नामस्मरण करताना आपल्याला आळस येतो, जांभळ्या येतात, झोप येते, डोळ्यात आपोआप पाणी येतं, खोकला येतो, शिंका येतात. तर हे असं का होतं आणि हे शुभ आहे की अशुभ आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व गुरुमाऊली या चॅनेलवर आपण नवीन असाल तर गुरुमाऊली या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा ही नम्र विनंती व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला चॅनेलवरील पडणारे व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपोआप मिळत राहतील. तर मंडळी, पूजा करताना डोळ्यात पाणी का येतं? तर जेव्हा आपण देवासमोर किंवा स्वामींसमोर सेवा करायला बसतो, जेव्हा आपण मनापासून पूर्ण अंतरात्म्यापासून स्वामींची भक्ती करतो, त्यावेळेस असं होतं की आपला जो काही अहंकार आहे, मीपणा आहे, हा सगळा गळून जातो व स्वामींशी आपण एकरूप होतो व मनातून अशी भावना निर्माण होते की बस आता फक्त स्वामी आणि स्वामीच, स्वामींशिवाय या जगात माझे काहीही नाही, स्वामी हेच माझे करता, करविता, तारणहार. अशा पद्धतीने ज्यावेळी आपण स्वामींशी एकरूप होतो त्याच वेळी आपल्या डोळ्यातून हे अश्रू येतात. हे अश्रू येणे याचाच अर्थ आपली जी काही पूजा आहे, जी काही सेवा आहे, आपली जी काही भक्ती आहे ती देवांपर्यंत, स्वामींपर्यंत पोचली आहे, ही त्याची पोचपावती असते. अशा प्रकारे पूजा करताना, नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे शुभ मानले जाते. तर मंडळी, आता मी तुम्हाला स्वामींची सेवा करताना म्हणजेच पूजा, नामस्मरण, जप करताना आळस, जांभळ्या, शिंका, खोकला का येतो हे आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिले म्हणजेच एक महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. बघा, आजपर्यंत आपण जे काही वागतो, बोलतो, बघतो, जी काही कर्म करत असतो, जी काही षड्रूप असतात, जसं की राग, लोभ, मत्सर, मोह, या ज्या काही वाईट आठवणी, दुःख, कडू आठवणी असतात, या सगळ्या गोष्टींच्या परिणामाने आपल्या मनावर म्हणा किंवा आपल्या आत्म्यावर म्हणा एक नकारात्मकतेचा काळा थर साचत जातो आणि नकारात्मकची लेअर आपल्या मनावर किंवा आत्म्यावर साचत जाते. तेव्हा आपण पूजा करतो, नामस्मरण, जप, ध्यान, ईश्वरी देवाची भक्ती करतो, जे काय असेल ते. तर त्यावेळेस काय होतं असतं तर आपली मन शुद्धी, आत्मशुद्धी होत असते. जी ईश्वरी शक्ती आहे, स्वामींची शक्ती आहे, ती आपल्यातल्या नकारात्मकतेला बाहेर काढून ती दैवशक्ती तिथे जागा घेत असते व आपल्या मनात स्वतःची जागा निर्माण करत असते. पण या नकारात्मकतेला जेव्हा बाहेर काढलं जातं त्यावेळेस ती सोप्या, साध्या, सरळ पद्धतीने बाहेर जात नाही, तर ती भरपूर विरोध करते. जेणेकरून ही पूजा, नामस्मरण तुम्ही बंद करावं व त्या नकारात्मकतेला बाहेर जाऊ देऊ नये यासाठी तिचे पूर्ण प्रयत्न चालू असतात. तिच्या विरोधाची पद्धत म्हणजेच जांभया येणं, आळस येणे, कधी एकदाचा उरकतोय व कधी एकदा हे सर्व ठेवून उठतोय असं होणं, झोप येणं, खोकला येणं, शरीरावर कुठे कुठे खाज येणं, की जेणेकरून तुमचे पूजेवर लक्ष लागू नये, मन एकाग्र होऊ नये. हे सर्व त्या नकारात्मकतेचे शारीरिक लेवलचे प्रयत्न असतात. तर पुढे मानसिक लेवलवरही नकारात्मकता, वाईट शक्ती कशी काम करते ते आपण पाहू. तर तुमच्या मनात खूप विचार येतात, मन एकाग्र होणार नाही, तरी तुम्ही पूजा करत राहिलात तर पुढची लेवल असते ती म्हणजे बुद्धीची. तुम्हाला तुमच्यात आतून एक आवाज येईल. जर तुम्ही अर्धा तास, 1 तास पूजा केली तर तुम्हाला अनुभव येतील की तुमच्यात आतून आवाज येईल की अरे किती वेळ बसलाय माळ जपत, सेवा करत, पूजा करत, काय होणार आहे हे सर्व करून, बाहेरील काम केलं तर फायदा तरी होईल आणि मग तुम्हाला तुमची त्यावेळेस कामे पण आठवतील. पण मंडळी, या सर्व गोष्टी जरी झाल्या तर आपण हार मानायची नसते, लगेच पूजा सोडून उठायचं नसतं. तसेच दटून हार न मानता सेवा करत राहायचं असतं. जसं जसं तुम्ही जास्तीत जास्त पूजा कराल तशी तशी ही नकारात्मकता बाहेर जाऊन जाऊन पूर्ण मनशुद्धी होईल, आत्मशुद्धी होईल. ही नकारात्मकता गेली की व्यवस्थित मग तुमची पूजा होईल, व्यवस्थित मन लागेल, तुम्ही त्या पूजेत एकाग्र होणार,
तुम्हाला प्रसन्नही वाटेल की आपली पूजा त्या स्वामींपर्यंत पोहोचली. तर मंडळी, जसं तुम्ही रोज पूजा कराल, मनापासून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून सेवा कराल, तर ही नकारात्मकता निघून जाईल व त्याची जागा ईश्वरी चैतन्य घेईल आणि तुमची पूजा देवापर्यंत पोहोचेल व मनापासून होईल. जेव्हा तुमची सेवा मनापासून होईल तेव्हा तुम्हालाच अनुभव येतील की तुम्हाला प्रसन्न वाटेल, छान फ्रेश वाटेल, उत्साहित वाटेल. तर ही सर्व जांभळ्या, झोप, आळस येणे हे सर्व अशुभ लक्षण आहेत. पण म्हणून आपण हार मानायची नाही. आपण रोज नियमित स्वामींची पूजा, नामस्मरण करत राहायचं आहे. याचा फक्त तुम्हाला पूजेत नाही तर पूर्ण आयुष्यात खूप खूप फायदा होणार आहे. पूजा, नामस्मरणामुळे आपल्याला खूप आत्मबल मिळतं. एक देवावर आपला विश्वास राहतो. देवाचा आधार असल्यागत वाटतं किंवा कोणती तरी दैवी शक्ती आपल्या आसपास आहे, आपले संरक्षण करत आहे असं आपल्याला वाटते. यामुळे जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन राहतो. त्यामुळे तुम्ही निराश, हताश न राहता सकारात्मकतेने जगायला लागता. तसेच स्वामींची दैवी शक्ती आपल्या सदैव पाठीशी राहते व मार्गदर्शनही करते. कारण स्वामींचं सदैव आपल्या भक्तांवर लक्ष असतं. त्यामुळे काहीही झालं तरी हार न मानता व्यवस्थित स्वामींची सेवा करायची. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे. कारण स्वामी माझे जे पण काही करतील ते चांगलेच करतील, माझे काहीही वाईट होणार नाही असा ठाम विश्वास ठेवून पुढे जायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ.